साहेब, सकाळपासून तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करताय अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. काय आहे मला सुद्धा सकाळी माझा आवडत पाहिजे मला कळालं. काही आपले काही सहकारी मला म्हणले व्हिडिओ कॉल करा. मीच म्हणलो व्हिडिओ कॉल करू का, मी नेमकं पुढे मी जरा आजारी असं मला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं आणि नंतर मला गोळ्या डॉक्टरने घ्यायला सांगितलं. गोळ्या घेण्यासाठी आम्ही त्या काहीतरी नाश्ता केला पाहिजे. मग इकडे तिकडे हॉटेलवर बसले, गेस्ट हाऊसला वळालो आणि ते नाश्ता त्या ठिकाणी थांबलो असताना आम्हाला नंतर अमोल कोल्हे पण त्या ठिकाणी भेटले आणि मग आमच्या महानाट्याबाबत चर्चा झाली. 2 दिवसापूर्वी आपले शूट संभाजी महाराजांचं महानाट्य ठरलं, त्या महानाट्याबद्दल चर्चा पण त्या ठिकाणी झाली. म्हणजे तुम्ही जे म्हणता तशी काय अधिकृत काही कुठली चर्चा नाही. आता माझ्या परस्पर बरेच जणांनी सांगितलं की निलेश लंके थोड्या वेळात प्रवेशाला जाणार, हे करणार ते करणार, पण मलाच माहित नाही ना. प्रवेश करणार थोडक्यात मी असणार, पण मला तर माहित पाहिजे ना. आता मग नंतर मला कोणीतरी पवार साहेबांची हे पण दाखवली, त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटतं. नाही, परंतु मोदी बाग मध्ये पवार साहेबांची तुमची चर्चा झाली, आज मीटिंग झाली, त्यानंतर तुम्ही यांना भेटले कोल्हेंना. नाही, मोदी बागेत माझा काही संबंधच नाही. कोल्हेंची पण भेट झाली, नेमकी काय चर्चा? कोल्हेंची आता महानाट्य आपण एवढं मोठं महानाट्य ठेवलं आणि ते योगायोगाने ते तिथे मुक्कामी होते वाटतं, तिथे भेट झाली आमची गेस्ट हाऊसला. नाही, पण एकंदरीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे चर्चा चालू आहे आणि अमोल कोल्हेंनी देखील तुम्हाला एक लवकरात लवकर निर्णय घ्यावाचं आवाहन केलं होतं, तर त्या निर्णय म्हणजे लवकरात लवकर घेतला जाईल. प्रत्येकाला कसं असतं, संघटना वाढवण्यासाठी प्रत्येक जण त्या त्या संघटनेला पदाधिकारी प्रयत्न करत असतो. त्यांनी सुद्धा महानाट्य ठिकाणी आपण ठेवल्यानंतर त्यांनी पाहिलं आपलं नियोजन, लोकांचा सहभाग, हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकारी जर भेटलं तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आव्हान केलं. परंतु भविष्यामध्ये काय निलेश लंके हे राष्ट्रवादी नाही, अजून काहीच ठरलेलं नाही. तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं, राजकारण क्षणाला बदलत असतं, मिनिटाला बदलत असतं. राजकारणाचा लय पुढल्या गोष्टींची आता चर्चा करण्याचं तथ्य नसतं, अर्थ नसतो. घडामोडी कशा बदलतात माहित नाही का. आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे, माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसे. राजकारण माहित नसतं आता काय होणार आहे, थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर. लोकसभा निवडणूक लढवणार असते. नाही, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे. म्हणजे माझ्या सहकारी मित्रांची सुद्धा इच्छा आहे, पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला. पण तुम्ही मागच्या 1.5 वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय, त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण हे केलं. आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे. तुम्ही काल अजितदादांच्या मिटिंगला सुद्धा उपस्थित नव्हता. या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा स्वरूपात हे असणार आहे? मला मी एक असा कार्यकर्ता आहे तर मला एक लोकसंपर्क वाढवण्याचा मला छंद आहे आणि मित्रपरिवार जपण्याचा छंद आहे आणि त्या निमित्ताने माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाला यांना त्याला भेट होत असते. याचा अर्थ असं काही होऊ शकत नाही ना का मला निवडणूक लढवायची. मी आता काही जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काही कार्यक्रमाला जात असते, याचा अर्थ मला काय तिकडे निवडणूक लढवायची का. तो एक माणसाला एक छंद असतो माणसं जपण्याचा. मग निवडणूक लढवणार ह्या चर्चेला तुम्ही पूर्ण विराम देताय का? काय असतं, तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं, आता पण सांगतो, राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल सांगता येत नसतं. राजकारण कधी कुठलं टर्न करेन सांगता येत नसतं. त्यामुळं राजकारणावर काही गोष्टी घडण्याच्या आधी बोलणं पण योग्य नाही वाटत मला. अजून लय पुलाखालून पाणी जायचं. महायुतीमध्ये ही जागा आता भाजपच्या याला आहे सध्या तरी. तुम्ही मागणी करताय का दादाकडे की ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यायला पाहिजे? महायुती जागा वाटप हा वरिष्ठ स्तरावरला विषय आहे.
मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून काम करतो. त्यामुळे शेवटच्या घटकाने इतक्या उच्चस्तरीय विषयावर चर्चा न केलेली बरी. कारण ही नगर दक्षिणची जागा जी आहे ती शरद पवारांकडे आहे. अजित पवारांनी त्यावर दावा केलेला नाही, म्हणून जास्त या चर्चेला हे मिळत आहे की तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार. ते प्रत्येकाला अंदाज वर्तवला जातो. आपण नेहमी म्हणतो वरिष्ठ निर्णय घेतले, तुम्ही मान्य केले, सामान्य करायचं आहे. कोणत्या वरिष्ठांनी आपल्याला संपर्क केला का आतापर्यंत? शरद पवार असेल किंवा अजित दादा असेल, आतापर्यंत कोणी संपर्क केला काय? प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता आपापल्या कार्यकर्त्याच्या नेहमी संपर्कात राहत असतो. त्याच्या व्यक्तिगत कामाच्या निमित्ताने म्हणा, काही व्यक्तिगत, आता माझा काल वाढदिवस होता, वाढदिवसाच्या निमित्ताने मला सुद्धा दादांचा काल सकाळी फोन आला ना. वरिष्ठ नेता कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत असतोच. राजकारणात कधी काही होऊ शकतं आणि इथले भाजपांचे जे नेते आहेत राम शिंदे आणि तुमचे संबंध सर्व होत आहेत मैत्रीचे, असं काही होऊ शकतं का की भाजप दक्षिणेची जागा ऐनवेळी तुम्हाला मिळू शकते? तुम्ही असं काही संपर्कात आहेत का? नाही, आता काय असतं, पक्षीय नेते मंडळी ते आपलं जेवढं वय आहे त्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्त आहे. त्यांचा कुठला निर्णय कुठल्या वेळेस काय होऊ शकतो हे काय आपण आता काय सांगू शकतो. इच्छा आहे की तुम्ही लोकसभा निवडणूक लढावी म्हणून. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपला नेता हा नेहमी मोठा झाला पाहिजे. ही कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते. प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करीतच असतात ना कार्यकर्ते. तुम्ही पाहिलं असं एखादा ग्रामपंचायत सदस्याचा जर कार्यकर्ता असतात, त्याला वाटतं माझा नेता सरपंच झाला पाहिजे. सरपंचाचा कार्यकर्ता एखादा असतात, त्याला वाटतं माझा नेता पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते बिचारी, ते निर्मळ मनाचे कार्यकर्ते असतात. त्याला वाटत असतं आपला नेता अधिकाधिक मोठा होता. पक्षाने जर जबाबदारी दिली तर निवडणूक लढवा. मी किती वेळा सांगितलं, पक्षाने जबाबदारी दिली तर आपण ते खेळाडू आहे. खेळाडू हा कायम ग्राउंडवर असतो, खेळाडू हा कायम रणांगणात असतो, तो लढायच्या तयारीत नेहमी असतो. तुमचं सकाळी काही काळ फोन नॉट रिचेबल होता. माझा फोन नॉट रिचेबल म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, मी आता माझ्या गाडीत गोळ्या बघा, मी आता पण माझ्या मोबाईल पण मी झोपलो होतो गाडीत. आता उगाच तुम्ही आपले प्रेमाची जीवाभावाची लोकांचा गैरसमज नको व्हायला, त्याच्यामुळे मी तुम्हाला भेटलो. मला आता हॉटेलच्या उद्घाटनाला सुद्धा जाणं अशक्य, पण तरी आता आपल्या कार्यकर्त्याचं हॉटेल आहे बिचारायचं जायचं. असं नॉट रिचेबल वाला काय मी एवढा मोठा माणूस आहे काय? माझा फोन नॉट रिचेबल झाला, माझा फोन चालू झाला. नाही, पण नॉट रिचेबल झाल्यानंतर माझा काल वाढदिवस असल्यामुळे रात्री मला 5:30 वाजेपर्यंत लोक भेटत होते आणि परवा दिवशी पण मला 4:30 वाजले. मग जरा थोडं आता डॉक्टर तुमच्याकडे नसतं आलो तर जरा इंजेक्शन मारून झोपायचे तो घेते. आपल्या वरिष्ठांनी जर आदेश दिला तर आपल्याकडे 2 पर्याय आहेत. आपण आज आणि काही दंगे आहेत, आपण कोणाचं चॉईस करतो? नाही, कसं असतं, आमच्या चॉईसला काय महत्व नाही साहेब. हे सगळं प्रत्येक पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या माणसांचा चॉईस महत्वाचा असतो. आम्ही एक माध्यम असतो. माझ्या मनावर काय असतं, मी जर म्हणून असंच पाहिजे ना, वरिष्ठ नेतृत्वाला काय वाटतं, समाजाला काय वाटतं, ही भावना महत्वाची ना, सगळ्यात महत्वाची. त्याच्यामुळे माझ्या चॉईसला काही महत्व नाही. आपल्या अनेक बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो दिसतोय, तर एकंदरीत अशी चर्चा झाली आहे की तुम्ही नेमके प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. काल आपल्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लागले त्यावरती भावी खासदार, दमदार आमदार, फिक्स खासदार असं उल्लेख दिसतो आणि जाहिरातीत पक्षाची चिन्हही नव्हती. काय असतं तुम्हाला एक सांगू का, कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचा नेत्याचा वाढदिवस असला तर जाहिरात कोण देत असतो, कार्यकर्ता देत असतो. तर कार्यकर्त्याला जे वाटतं ते करतो ना. त्याला काय, आता जर माझ्या प्रोटोकॉल प्रमाणे जर जाहिरात टाकली असती तर मला सिस्टीम प्रमाणे आमच्या नेतृत्वाचे फोटो भेटो, आम्हाला आमचा प्रोटोकॉल असतो ना. मला जसा प्रोटोकॉल आहे कार्यकर्त्यांना काय प्रोटोकॉल, प्रत्येकाला वाटतं चला टाकायचे, त्यांना त्याच्या मागलं काय एवढं त्यांची विचार करण्याची विचार नाही करीत का ह्या जाहिरातीमुळे काय परिणाम होऊ शकतो, काय दुष्परिणाम होऊ शकतो. त्यांना वाटलं तर मग मी माझ्या नेत्याचा वाढदिवसाचा बॅनर लावला तर मला नाही वाटलं कोणाची टाकायचे ते मी नाही टाकू शकत ना, तसं त्यांना वाटतं ना.
तर ते त्यांचं काय हे नाही. समज माझ्या ऑफिशियल पेजवरून जर असं चुकीचं काही माझ्या हातून पडलं तर याचा अर्थ ते काहीतरी तथ्य धरता येतात. कार्यकर्त्यांचं काय त्यांना त्यांचं काय असेल ते. गेले 5 वर्ष झाली भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत तिथं. आपण कसं पाहतो त्यांच्या एकंदरीत विकास कामांकडे? लोकांमध्ये सकारात्मक आहे, नाराजी आहे, कसं पाहतो? काय असतं, प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक नेता त्याच्या त्याच्या जागेवर त्याच्या पद्धतीने काम करत असतो. आणि मी या विचाराचा एक कार्यकर्ता आहे. कोण काय करतं आणि कोणाचं काम काय यापेक्षा आपलं काम महत्वाचं आहे. आपल्या कामाला आपण महत्व द्यायची. तर म्हणजे आपली त्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष वाढवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे दुसऱ्यांकडे बोट दाखवणे, एक बोट दुसऱ्याकडे दाखवणे, 4 बोट आपल्याकडे होतात ना. त्यामुळं प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतो माणूस, त्याला काय आपण नाव ठेवायचं. आपण आपलं काम करीत राहायचं. शरद पवारांचा मेळावा आहे काही दिवसात, तर त्या मेळाव्यामध्ये पण असं बोललं जातं की त्या मेळाव्यामध्ये प्रवेश होणार आहे. कधी मेळावा? आता मला तर माहित नाही मेळावा कधी. तुमचं म्हणणं आहे थोड्या वेळाने विचार तुम्ही कोणाला तरी एखाद्या अधिक मेळावा कधी म्हणून. शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य सुरू झाल्यापासून प्रत्येक जण म्हणत होता आज होणार आहे, उद्या होणार आहे, काल वाढदिवसा दिवशी म्हणले काहीतरी होणार आहे. अरे म्हणलं मलाच माहित नाही ते काय चाललंय मग नेमकं ते. मग ते सगळे अंतर्यामी लोक समजायला पाहिजे. साहेब तसं काय नाही एवढं. अजून काही विचारायचं विचारू शकता काय तुम्ही केवळ तात्काळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.